ज्ञानराजाचा MPDA प्रस्ताव वापस आला आहे। नमस्कार मंडळी, मी सुनील, आपण पाहता सुनील न्यूज। ज्ञानराजा मल्टीस्टेटचा MPDA प्रस्ताव हा काही कारणास्तव म्हणजे काही त्रुटी निघाल्यामुळे वापस आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। याची सविस्तर माहिती सचिन उबाळे आपल्याला देणार आहे। तरी तुम्ही बघू शकता कशा प्रकारे जेव्हा MPDA प्रस्तावाची विचारपूस केली असता त्यांनी असं सांगितलं आहे की त्याच्यात काहीतरी थोड्याफार त्रुटी निघाल्यामुळे तो प्रस्ताव पाठीमागे आलेला आहे। आता ठेवीदारांनी त्यासाठी काय करायचे आहे आणि ठेवीदारांच्या ठेवी परत खरंच मिळणार आहेत का, यासाठी सचिन उबाळे यांनी पोलीस अधीक्षक यांची भेट घेऊन सर्व माहिती पुरवलेली आहे। बघा तुम्हीच काय आहे संपूर्ण प्रकरण आणि काय म्हणाले सचिन उबाळे। धन्यवाद। 18 महिन्यापासून बीड जिल्ह्यासह मराठवाड्यातल्या ठेवीदारांचा प्रश्न हा अतिशय गंभीर स्वरूपामध्ये झालेला असताना ज्ञानराजा, साईराम, राजस्थानी आणि महासाहेब जिजाऊ या मल्टीस्टेटमध्ये गोरगरीब शेतकरी, व्यापारी, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या हजारो करोडो रुपयांच्या ठेवी ह्या अडकलेल्या आहेत आणि मोर्चे, आंदोलन, उपोषण अनेक वेळा झालेले आहेत। विधानसभेमध्ये, विधान भवनामध्ये, अधिवेशनामध्ये आमदार, खासदार यांनी हा प्रश्न उपस्थित केला। बीड जिल्ह्यासह मराठवाड्यातल्या विशेषतः बीड जिल्ह्यातील आमदार सुरेश धस यांनी हा प्रश्न लावून धरलेला असताना ज्ञानराजाच्या संदर्भातला MPIDचा प्रस्ताव हा आम्ही शासनाकडे पाठवल्याच्या बातम्या पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून वृत्तपत्रामध्ये प्रकाशित झाल्यानंतर त्या प्रस्तावावरती पुढे काय म्हणजे कारवाई झाली किंवा तो प्रस्ताव कुठपर्यंत गेलेला आहे ह्या विचारण्यासाठी बीड जिल्ह्याला नवीन लाभलेले जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कावत साहेब यांची भेट घेतली असता आमच्या समोर एक गंभीर स्वरूपाची माहिती समोर आली की ज्ञानराजाच्या संदर्भामध्ये जो MPIDचा प्रस्ताव पाठवला होता तो प्रस्ताव काही त्रुट्या त्याच्यामध्ये निघाल्यामुळे तो प्रस्ताव परत आलेला आहे। भेट घेतल्यानंतर या संदर्भामध्ये त्यांना आम्ही विचारणा केली की आमचं साहेब जे आता MPIDचा जो प्रस्ताव आहे त्या ज्या त्रुट्या निघाल्यात त्या त्रुट्या किती दिवसामध्ये पूर्ण होतील। तर पोलीस अधीक्षकांनी आम्हाला शब्द दिलाय आणि त्यांनी ताबडतोब तपास अधिकारी श्री गोल्डे साहेबांना फोन केला आमच्या समोर आणि सांगितलं की हे 8 दिवसामध्ये ह्या त्रुट्या दुरुस्त करून तो प्रस्ताव तात्काळ परत पाठवा आणि त्याच्यानंतर ज्या राहिलेल्या उर्वरित ज्या काही प्रॉपर्ट्या आहेत ज्या प्रॉपर्ट्याचा पंचनामा करून त्या पुरवणी यादीमध्ये त्यांना ते पाठवण्याचे आदेश त्यांनी दिले। आणि ही चर्चा होत असताना पोलीस अधीक्षकांना प्रमुख मागणी ठेवीदारांचा एक भाऊ म्हणून पोलीस अधीक्षकांना केली की साहेब अर्चना कुटेंना तात्काळ अटक झाली पाहिजे। 18 महिने झाले तर अर्चना कुटे फरार आहेत। याच्यामध्ये ज्या बँकांनी कुटेंना लोन दिलेलं आहे त्या बँका याच्या कोर्टामध्ये गेलेल्या आहेत, NCLT मध्ये गेलेल्या आहेत, परंतु ठेवीदारांच्या वतीनं आम्ही न्यायालयीन प्रक्रियेमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये लढा देत आहोत। मराठवाड्यातले नामांकित असे एक 5 ते 7 वकील ठेवीदारांच्या वतीनं आमची ठेवीदारांची बाजू त्या ठिकाणी भक्कमरित्या मांडत आहेत आणि ठेवीदारांना प्रथमतः पैसे मिळावेत याच्यासाठी न्यायालयीन प्रक्रिया सुद्धा आम्ही लढतोय। हा प्रस्ताव 8 दिवसामध्ये यांनी तात्काळ पाठवावा। त्यानंतर अर्चना कुटे जे काही ठेवीदारांचं प्रमुख आणि आम्हा सर्वांचं प्रमुख जे काही टार्गेट आहे, अर्चना कुटेंना अटक झाल्यानंतर ज्या काही प्रॉपर्ट्या आहेत त्या प्रॉपर्ट्या जप्त केल्या जातील, त्याचा पंचनामा होईल आणि पंचनामा झाल्यानंतर त्या पुरवणीमध्ये जोडून MPIDच्या प्रस्तावामध्ये त्या सुद्धा जातील आणि त्याच्यानंतर मग ठेवीदारांचा जे काही मावेजा मिळणार आहे तो चांगल्या प्रमाणामध्ये मिळेल। आताचा जो MPIDचा प्रस्ताव आहे तो तुटपुंजा स्वरूपामध्ये आहे आणि तोही परत आलेला।